क्षमम वाचमिमां प्रसूता संजीवयत्यखिलशक्तिधर स्वदानाम् अन्यांच हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामा तुकिला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता जोडून या कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परसावे विनंती माझ्या पंढरीला हो परसावे विनंती माझी पंढरीला
परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा असो न स्वभाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाय माझकडे पंढरी राया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुणना 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 ऐसे दे प्रेम काही कणा आता बंधुरंग भूमिका कीर्तने उभे होती लोकाटाळ मृदंग श्रोते देखा तया माझे मन दंडवत आता भिनवाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कमिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया श्री गुरु चरण सरो जरज निज मन मुकुर सुधारि बरनो रघुबर विमल जसु जो दायको बलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या मोहे हरहु कलश विकार हरहु कलेश विकार पवन पुत्र हनुमान की बसलेले जय तरी मोठ्यानं म्हणा अख्खं कीर्तन आम्ही सगळं उक्त घेतलंय तुम्ही काही काळजी करू नका टाळकरी गायक वादक मिळून मी कीर्तन करतो फक्त जय तरी तुम्ही मोठ्यानं म्हणा लय उपकार होतील माझ्यावरती एकदा मोठ्या आवाजात सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं हा पवन पुत्र हनुमान की गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीराम निम्मीच म्हणले निम्मी म्हणणार ते तुझं उक्त काम आहे ते तुझं तू बघ असं चला पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोणी राती तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी सुरू असलेला हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आहे किम निमित्तानं या समस्त साळुंखे परिवारानं ही कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे नियोजित केलेली आहे हे बसलेल्यापैकी तुम्हा सर्वांना जरी ज्ञात असलं जरी माहिती असलं तरी सुद्धा सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या नयानं थोडा ऐकू आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झाली या संपूर्ण साळुंखे परिवारातील म्हणण्यापेक्षा या संपूर्ण साळुंखे परिवाराच्या देवघरातील आई नावाची समयी आज कायमच्या अनंतामध्ये विलीन झाली गेल्या वर्षी बरोबर आजच्याच दिवशी तसं तर बघायला गेलं तर आहे चालू असणारे दिवस म्हणजे हे प्रत्येकाकरता आनंदाचे दिवस असतात म्हणजे आजपासून सुरुवात झाली कशाला होय बसलेले आजपासून सुरुवात झाली दिवाळीच्या सणाला आजपासून सुरुवात झाली हा आनंदाचा क्षण आहे पण गेल्या वर्षी बरोबर आजच्याच दिवशी या परिवाराकरता हा दुःखाचा कोसळलेला डोंगर आहे एक आई नावाची समयी या परिवारामधून कायमची अनंतामध्ये विलीन झाली कायमची ती समयी विझल्या गेली कैलासवासी म्हणा वैकुंठवासी म्हणा आदरणीय प्रातस्मरणीय या संपूर्ण परिवाराचा आधार श्रीमती ताराबाई बबन साळुंखे यांचं असणारे हे प्रथम पुण्यस्मरण प्रथम वर्ष श्राद्ध आहे सलग 2 वर्ष हा संपूर्ण परिवार या दुःखाच्या डोंगरामध्ये आहे म्हणजे 1 वर्षापूर्वी या परिवाराचा बापही निघून गेला आणि गेल्या वर्षी या परिवाराची आई निघून गेली म्हणजे दोनही दुःख पचवत असताना हा परिवार भगवंताच्या दारात जेव्हा कधी उभा राहील तेव्हा देवाला एकच विनंती करीत असेल देवा सगळं काही दिलं तू आम्हाला
पैसा दिला, धन दिलं, दौलत दिली, अडका दिला, गावामध्ये प्रतिष्ठा दिली, सगळं काही तू आम्हाला दिलं का देवा? फक्त हे सगळं ऐश्वर्याचं असणारं जीवन, हे सगळं श्रीमंतीत आम्ही हे जीवन जगतो देवा. फक्त या चांगल्या चाललेल्या दिवसामध्ये फक्त आईची आम्हाला अजूनपर्यंत साथ हवी होती. आज जेव्हा कधी हा परिवार देवाच्या दारात उभा राहील तेव्हा देवाला एकच विनंती करीत असेल, नामदेवरायाच्या भाषेमध्ये विनंती केली, देवा तुझा माझा कारे वैरा काल दुःखाच्या डोंगर दाविसी बरे बांधनिया देशी देवा. आमची इच्छा नसताना सुद्धा तू आमच्या आईला आमच्यातून घेऊन गेलास. पण बसलेले या परिवारातली माणसं सगळ्यांनी माझं कीर्तन ऐकून जा. या मृत्यू लोकाचा नियम आहे, ज्या अर्थी जन्म आहे त्या अर्थी मरण निश्चित आहे, त्याचं समीकरण आहे. किंवा महाराजांच्या भाषेत विचार केला तर जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. जन्माला आलेलं प्रत्येक बाळ ज्या दिवशी जन्माला येतो तिथून पुढच्या 5व्या दिवसापर्यंत त्याचं मरण सटवे त्याच्या कपाळावरती. आपल्या भाषेत त्याला आपण काय म्हणतो? आयांनो, सटवी लिहितो त्याला आपल्या भाषेत काय म्हणतो आपण? भविष्य लिहून जाते सटवी. त्याचं पुढचं जे असतं भविष्य जाऊ द्या, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ती सटवी लिहून जाते. त्या बाळाचं मरण कोणत्या दिवशी ठरलेलं आहे ते आपल्या लक्षात येत नाही माणसाच्या, पण त्या दिवशी लिहून ठेवलं. लक्षात ठेवा, ज्या दिवशी सटवी आपल्या कपाळावरती अक्षर लिहून जाते त्या दिवसापासून माणसानं फक्त एका गोष्टीला भिलं पाहिजे. कोणत्या? आणि बसलेली तुम्हीच मला उत्तर द्या. आता कलियुगात माणूस सगळ्यात जास्त घाबरतो कशाला? तुम्ही बोलत चला गड, मला काय तुम्हाला माझी भाषा कळतील असं उगत राखा राखा माझ्याकडे बघू नका. तुमचं माझं काही वैर नाही, बांधाला बांधा, मी काय पैसे मागा आलो तुम्हाला इथं. हा ठरले तेवढे आमचे अमोल शेठ देतील मला, त्याची तुम्ही काळजी करू नका. पण तुम्ही असं टेन्शन मध्ये काय बसू नका, तुमच्या पाया पडतो. कलियुगात माणूस सगळ्यात जास्त घाबरतो कशाला? वा, हेच उत्तर अपेक्षित होतं. सगळ्यात जास्त घाबरतो ते मरणाला. माणूस गरिबीला घाबरत नाही. उल्हासदादा, माणूस गरिबीला घाबरत नाही. माणूस दुःख वाट्याला आलो नाही घाबरत. माणूस दारिद्र्य वाट्याला आलो माणूस घाबरत नाही. संकटाला सामना करताना माणूस घाबरत नाही. पण कलियुगात माणूस सगळ्यात जास्त घाबरतो ते मरण आहे, लक्षात ठेवा. आणि लय घाबरतो म्हणून आल्याशिवाय राहत नाही. प्रीत बसलेला माझ्या सहित कुणीही असू द्या, प्रत्येक व्यक्तीला त्या वाटेनं येरते पामर जीव हो, येरते पामर जीव हो, येरते पामर जीव हो, येरते पामर नाही उडा आले अवतार नाही उडा आले अवतार. एरते पामर जीव किती. या मृत्यू लोकात आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस जाणं निश्चित आहे. या न्यायाला अनुसरून या संपूर्ण साळुंखे परिवारातून ती आई निघून गेली आणि आदरणीय आईंच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार, त्यामध्ये त्यांचे चिरंजीव श्री लालासो बबन साळुंखे असतील, त्याचबरोबर त्यांच्या 4 मुले आहेत. त्यामध्ये मंगलताई अशोक गाडे, त्याचबरोबर सौभाग्यवती राजश्रीताई रोमन, त्याचबरोबर सौभाग्यवती वैशालीताई घाडगे आणि सौभाग्यवती सुशीला देशमुख
असा हा संपूर्ण साळुंखे परिवार आहे आणि या साळुंखे परिवाराच्या नियोजनातून माझ्यापर्यंत आलेली ही संकीर्तनाची सेवा आहे, ज्यांच्यामुळं या पवित्र कीर्तनाची सेवा करण्याचा योग माझ्या पदरी मिळाला, ते माझ्यावरती एका लहान भावाप्रमाणे प्रेम करणारे, ज्यांची या कार्यक्रमाकरता गोड आणि उत्कृष्ट अशी साऊंडची सिस्टम आहे, साऊंड सर्व्हिस आहे, त्या आदरणीय आमचे अमोल शेठजी इंगळे यांच्या वतीनं हे कार्यक्रम करण्याचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचलं। या संपूर्ण साळुंखे परिवाराचं मला झालेलं हे गोड असं दर्शन आहे आणि त्या या नियोजनामुळं तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांचं झालेलं हे दर्शन आहे। विठाला 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 हा पवित्र कीर्तनाचा सोहळा आईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या साळुंखे परिवारानं आयोजित केलेला आहे। लक्षात ठेवा, मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, ज्या जन्माला आल्यानंतर जाणं तर प्रत्येकाला आहे, फक्त जीवन जगत असताना आपल्यावरती कुणाचे तरी उपकार आहेत हे माणसानं कधी विसरलं नाही पाहिजे। जरी उपकाराची फेड उपकार आपल्यावरती एखाद्यानं केला आपल्या लक्षात नाही राहिली, बाकीच्याच जाऊ द्या, पण तिघा जणांचे उपकार माणसानं लक्षात ठेवले पाहिजेत। एक पहिले उपकार केले, सुखरूप त्या भगवंतानं आपल्याला आईच्या गर्भातनं सुखरूप बाहेर काढलो, नाहीतर तो बाळांत पण शब्दच फार विचित्र आहे कदम मामा। बाळांत पण शब्दाचा जर व्याकरण दृष्ट्या विचार केला आणि संधी विग्रह जर केला तर बाळ नाही तर अंत हे त्याचं समीकरण आहे, लक्षात ठेवा। पण भगवंताचे एवढे उपकार आहेत। अहो, आपण जेव्हा आईच्या गर्भात होतो तोपर्यंत इथं बसलेला प्रत्येक जण देवाला विनंती करत होता, देवा त्या गर्भातल्या या दुर्गंधीतनं तेवढं एकदा काय कर, कारण त्या गर्भामध्ये किती दुर्गंधी आहे, काकड्यामध्ये प्रमाण आलं, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा, त्या गर्भामध्ये रव रव दुर्गंधी आहे भगवंता, इथं तर सहन होत नाही, एकदा यातनं काय कर। देवाला दया आली त्याची, देव म्हणला माझा एक नियम आहे। देव तेव्हा बोलत होता आपल्याशी, आपण आईच्या गर्भात होतो तेव्हा देव म्हणत होता माझा एक नियम आहे, मी आधी काहीतरी घेतो आणि मगच। महाभारतात द्रौपदीवरती प्रसंग आला होता, तर द्रौपदीकडून आधी विधभर चिंदी घेतली होती, तेव्हा द्रौपदी करता साडी झाला होता देव, आलं का लक्षात तुमच्या। मग देवानं सांगितलं आधी काहीतरी द्यावं लागेल। आपण गर्भात होतो तेव्हा देवाला म्हटलो आता तर द्यायला माझ्याकडं काय काहीच नाही, पण देवा शब्द देतो तुला, मला सुखरूप यातनं बाहेर काढ। देव म्हणला करशील काय, आठवीन पाय हा माझा आठवीन पाय हा माझा आठवीन पाय देवाला विनंती केली, देवा एकदा बाहेर काढ, मी जन्माला आलो की गप नाही बसणार, करील काय। आठवीन पाय कुणाचे, बुवाचे नाही नाही देवाचे, आठवीन पाय, देवा तुझा पायाचं चिंतन स्मरण करीन, तुझ्या नामाचं चिंतन करीन, फक्त यातनं काय कर बाहेर का। देवाला वाटलं बहुतेक खरं बोलतय, देवाला दया आली, त्यानं त्याला सुखरूप बाहेर काढलं। फक्त घोटाळा असा झाला, जसं बाहेर काढलं तसं बाहेर आल्याबरोबर ते रडायला लागलं। हा, हे तुमच्या पाठ आहे सगळं बघा, ते रडायला लागलं, कोहम कोहम कवा कवा म्हणून त्याचा ते आवाज यायला लागला। ते आपल्या करता रडत नव्हतं,
ते देवाला सांगत होतो, देवा म्हणलो होतो तुझं भजन करीन, म्हणलो होतो तुझं स्मरण करीन, म्हणलो होतो मी, पण कवा तिथनं जी गड्याची लबाडी चालू झाली, आज तागायत चालूच आहे. खरंच आहे बाबा हे. पण लक्षात ठेवा, वाटलं होतं बाहेर आल्यानंतर आपल्याला सुखाची प्राप्ती आहे, जन्माला आलं तरी सुख नाही मिळालं. तिथून पुढे वाटलं थोडं मोठं झाल्यानंतर सुख आहे. अहो, या सुखाच्या शोधात माणसाचं अख्खं आयुष्य निघून गेलं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा चिन्ह पावला, माया वेष्टीला जीव माझा. एवढंच घ्यायचं आपल्याला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सुखाच्या अपेक्षेमध्ये माणसाचं आयुष्य निघून जातं, पण सुख मिळत नाही. एक जाणीवपूर्वक वाक्य बोलून जातो. मुळात सुख शोधण्याची जागाच आपली चुकलेली आहे. बाजारात समजा आपण गेलो आणि बेकरी सारख्या दुकानात गेलो, बेकरीत जर गेलो आपण, तर तिथं जर 2 किलो बटाटे मागितले तर मिळणार का? जागा चुकीची आहे. मंडईमध्ये गेलो आणि 2 किलो पेढे मागितले, मिळणार का? जागा चुकीची आहे. आपण सुख चुकीच्या ठिकाणी शोधतो, म्हणून आपल्याला मिळत. सुख कुठं शोधतो सांगू संतांच्या भाषेत? दुःखरूपी असणाऱ्या संसारामध्ये आपण. पण आजपर्यंत कुठल्याच संतांनी सांगितलं नाही संसार सोडा, कोणीच नाही सांगितलं. उलट संसारी असावे असोने नसावे, संसारी असावे असोने नसावे, भजन करावे वेळोवेळा. उलट महाराज सांगतात संसारात असावं, पण कसं? असून नसल्यासारखं. तुम्ही म्हणणार महाराज असावं बी म्हणता, पुढे असून नसल्यासारखं बी म्हणता. आम्हाला जरा एका भाषेत पटवून द्या. मी तुम्हालाच प्रश्न करतो, संसारात आपण असावं का आपल्यात संसार असावा? हा, लय जड झाला का प्रश्न तुम्हाला हा? जरा हलक्या भाषेत विचारतो. पाण्यात नाव असावे का नावेत पाणी असावं? ही कसं पडदेशी सांगितली. मग तुम्हाला वाटत असेल बहुतेक बुवाला कळत नसेल, आडाने दिसतंय बहुतेक. पाण्यात नाव असावं एवढं तुम्हाला कळतंय, पण ह्याच्या करता प्रश्न विचारायचा होता की संसारात आपण असावं का आपल्यात संसार असावा? वा, संसारात आपण असावं, आपल्यात संसार येऊ द्यायचा नाही. ज्या दिवशी नावेत पाणी आल्यावर नाव बुडून जाते, तसं संसार एकदा आपल्यात शिरला की आपण सुद्धा त्यात गुरफटून जातो. आपल्याला त्यातनं बाहेर पडता येत नाही. मग अख्खं आयुष्य दुःखामध्ये निघून जातं. लक्षात ठेवा, हे आयुष्य जे आहे, मी सुरुवातीला एक प्रश्न केला होता की माणूस सगळ्यात जास्त घाबरतो त्याला मरण म्हणतात. शांती ब्रह्म नाथ महाराजांचा अभंग आपण चिंतन रूपी सेवेकरिता निवडलाय. नाथ महाराज सांगतात, बाबा हो, मरण तर प्रत्येकालाच आहे. जर मरणाच्या भीतीतून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला भगवंताला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. आजपर्यंतचा इतिहास आहे, जे जे भक्त देवाला शरण गेले त्याला मरणाची भीती नाही. आणि असती तर म्हणलेच नसते, मरण माझे मरोनी गेले, किंवा मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मने होत तैसे, होत तैसे, मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी. महाराज म्हणतात माझं मरण मरून गेलं, मरण माझे मरोनी गेले. पण कधी? शरण एका जनार्दन. आधी शरण गेल्यानंतर मग भय असता किंवा भय नाही तया कवन. कोणत्याच प्रकारचं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मरणाची भीती राहत नाही. पण हे पटवून देण्याकरता शांती ब्रह्मनाथ महाराजांनी अभंगात 2 दृष्टांत दिले. पहिला दृष्टांत दिला पक्षाचा आणि दुसरा दृष्टांत दिला तो वस्तीकाराचा. पहिला दृष्टांत ऐकून जा. नाथ महाराज म्हणतात, पक्षी अंगणी उतरती ते का
गुंतोनिया राहती। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर एखादा पक्षाचा थवा आकाशातून एका दिशेहून दुसऱ्या दिशेकडे जर निघाला असेल आणि जर एखाद्या शेतकऱ्यानं आपल्या दाराच्या समोर धान्य वाळत घातलं असेल आणि जर त्या पक्षाच्या थव्यानं जर तो धान्याचा वाळत घातलेलं धान्य पाहिलं तर ते पक्षी काय करतात, खाली उतरतात आणि ते धान्य खायला सुरुवात करतात। पण असं कधी बघायला मिळालं का सकाळी 10 वाजता आलेला तो पक्षाचा थवा सायंकाळच्या 6 वाजल्या तरी तिथंच बसून खात राहिला असं पाहायला मिळालं? बसलेले बघायला मिळालं का? नाही। कारण त्याचं कारण ऐकून जा। पक्षी नावाची जात अशी आहे की त्याचं पोट भरलं की तिथं ते जास्त वेळ थांबत नाही। म्हणून तुकनाथ महाराज सांगतात पक्षी अंगणी उतरती, मिळाले पोटभर खायला म्हणून ते तिथंच गुंतून राहत, ते का गुंतोनिया राहती। तसंच माणसानं आयुष्य जगावं, तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी। आणि पुढचा दृष्टांत दिला 3ऱ्या चरणामध्ये, वस्तिकर वस्ती आला प्रातकाली। एखादा साधक मंडळी जर भगवान शिवजीचा कट्टर भक्त असेल आणि तो एका गावावरून जर शिंगणापूरच्या ठिकाणी जर महादेवाच्या दर्शना करता गाडीनं नाही पण पायी चालत चालत जर निघाला, त्याला माहिती असतं आपल्याला 2 दिवसात काही शिंगणापूर घावणार नाही, म्हणून तो मुक्काम करतो एखाद्या गावामध्ये, मध्येच्या गाव लागेल किंवा आमच्या मिरड्यासारख्या गावामध्ये येऊन तो मुक्कामाला वास्तव्याला राहतो। ज्याच्या घरी वास्तव्य करतो त्या मालकानं त्याची लई सुंदर सोय केली, जेवण्याकरता खाण्याकरता सुंदर जेवण बनवलं, झोपायला खोड दिली, गादी दिली, वरून त्याच्यावरती पांघरून सगळ्या काही गोष्टी जिथल्या तिथं। रात्रीच्या 1-2 वाजेपर्यंत त्या घर मालकानं आणि त्या वाट सरून आनंदानं गप्पा मारल्या। रात्रीच्या 2 वाजता गप्पा संपल्या, जसा पडला तशी त्याची झोप लागली। का? मालकानं जेवण सुंदर दिलं होतं, झोपायची सोय सुंदर केली होती। बसलेले मला तुम्ही उत्तर द्या, त्याला खायला चांगलं मिळालं, झोपण्याची सोय त्याची व्यवस्थित झाली, म्हणून 8 दिवस तो तिथं थांबला। असं झालंय का? त्याला कुठं जायचंय? त्याचं देह ठरलेला आहे, त्याचा काहीतरी मार्ग ठरलेला आहे, त्याचं एम ठरलेलं आहे, त्याला शिंगणापूरला जायचंय म्हणजे जायचंय। आपलं सुद्धा देह आहे, भगवंत प्राप्ती हे आपलं देह आहे, आपली ही वाटचाल चालू आहे। त्या वाट सरूला जशी सोय मिळाली पण तो तिथं गुंतून राहिला। वस्तिकर वस्ती आला प्रातकाली। प्रातकाली म्हणजे बघा माऊलींच्या सोहळ्यामध्ये चालणारी जर काही मंडळी असतील ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये तर आपल्या लक्षात येईल, जर चालत असलो तर एखाद्या फलटण सारख्या शहरामध्ये जर मुक्काम पडला आणि जर चांगली सोय सगळी झाली तर वारकरी तिथं जास्त वेळ थांबत नाही। पहाटेच्या 3-4 वाजल्या की वारकरी पंढरपुराच्या दिशेनं चालायला लागतो। का? त्याला कधी एकदा पंढरीच्या मालकाचं दर्शन घेईल ही भावना, ही शुद्ध अंतकरणाची त्याची भावना जागी होती। सोय मिळाली म्हणून तिथं राहत, म्हणून वस्तिकर वस्ती आला प्रातकाली उठून गेला, तैसे असावे संसारी जवरी प्राचनाची दोरी। विठ्ठल मध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे। उरलेल्या वेळामध्ये आपल्याला अभंगाचं निरूपण करायचं आणि बरोबर वेळेमध्ये आपल्याला कीर्तनाची सेवा संपवायची। ऐका, बरोबर 12 वाजून 5 मिनिटांनं या ठिकाणी आदरणीय आईंच्या चरणावरती आपल्याला पुष्पांजली समर्पण करायची। मी मगाशी एक वाक्य बोलून गेलो होतो, 1 भगवंताचे आपल्यावरती उपकार आहेत, 2 संतांचे आपल्यावरती उपकार आहेत आणि 3 जन्मदात्या माय बापाचे आपल्यावरती उपकार आहेत। आपल्या कातड्याचे जोडे करून जरी आपल्या माय बापाच्या पायात घातले तरी त्यांच्या उपकारातून माणसाला उतराय होता येत नाही। मी पदरच नाही सांगत, तुकोबरायाची भाषा आहे। तुकोबराया सांगतात, ठेविता हा पायी जीव थोडा काय द्यावे त्यासी व्हावे उतराई। ठेविता हा, आपला जीव जरी त्यांच्या चरणावरती घाण ठेवला तरी जन्मदात्या माय बापाच्या ऋणातून उतराय होता येत नाही। पण या समस्त साळुंखे परिवारानं आईच्या उपकारातून, आपल्या आईचे आपल्यावरती काहीतरी उपकार आहेत, या उपकाराची जाण ठेवून या साळुंखे परिवारानं त्या आईच्या उपकारातून उतराई होण्याकरता अल्पसहा किंबहुना छोटासा केलेला हा प्रयत्न आहे। मी तर म्हणतो वर्ष श्राद्ध म्हणजे काय ऐकून जा। गेलेल्या पूर्वजांच्या ऋणातून श्रद्धायुक्त अंतकरणातून केलेला उपकारातून उतराई होण्याकरता केलेला छोटासा प्रयत्न,
त्याला म्हणायचं वर्ष श्राद्ध. मग ऐका बसलेले, ज्या संसारामध्ये आपण जीवन जगतो याचं समीकरण दुःख आहे. मी सांगू तुम्हाला, संसार सुखाचाच आहे, पण आपण त्याला दुःखाचा केला. कोणत्या कारणामुळं? संसारात माणसाला लागलेली अभिलाषा, म्हणजे आहे त्यात माणूस सुखी जर मिळायला लागलं तर माणसाला वाटतं चार चाकी गाडी घ्यावी, चार चाकी घेतल्यावर वाटतं ट्रॅक्टर घ्यावा. असं म्हणजे ट्रॅक्टर घेतल्यावर वाटतं बाबा अजून काहीतरी मोठी गोष्ट घ्यावी बाबा. हे अशी काय, हे आशा आहे. सांगू तुम्हाला, संसारात नसलेल्या गोष्टीची अपेक्षा केली की त्याचं दुःख आपल्याला भोगावं लागतं. म्हणून आणि अजून जाणीवपूर्वक सांगतो, 3 गोष्टीमुळे माणसाला सुख मिळतं आणि 3 गोष्टीमुळे माणसाला दुःख मिळतं. सुखाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही का, कारण सुखामध्ये माणसाला देव आठवत. कबूल करून घेऊ का तुमच्याकडनं? मला तुम्हीच सांगा, चांगल्या काळात तुम्हाला देव आठवतो का वाईट काळात? पुरुष वर्ग पुढे सरा, जरा तुम्ही पुढे सरा, पुढे सरा. या महिला मंडळ तुम्ही पुढे, आई उठून पुढे या, तिथं सरकू नका. मी काय माळा वगैरे काय घालत नाही, टेन्शन घेऊ नका. हाय हे जर चांगलं नाही, तुम्हाला कशाला माळा घालो अजून उद्योग वाढवाय. महिला म्हणजे सर ना पुढे, आई एकटेच बिचारे पुढे आले, तुम्ही सरा आई पुढे. विठाला 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 चांगल्या काळात माणसाला देव आठवत नाही, म्हणून सुखाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही. पण दुःख कोणत्या गोष्टीमुळे वाट्याला येतं जाणीवपूर्वक ऐकून जा. 3 गोष्टी माणसाच्या हातून घडल्या की त्याचं दुःख माणसाला भोगावं लागतं. एक, चुकीचं बोलणं आलं, शास्त्राच्या भाषेत त्याला शब्द आहे अपसव्य बोलणं आलं की दुःख वाट्याला येतं. म्हणजे आपल्या भाषेत जीभ बोलते आणि 32 घशा जातात, त्या आपण म्हणलं बोलता बोलता म्हणून जातो का, जिभीनं चुकीचं वक्तव्य केलं, जीभ चुकीची बोलली, त्याचं परिणाम शरीराला मार खावा लागला आणि त्याचं दुःख शरीराला भोगावं लागलं. म्हणून चुकीचं बोलणं आलं की दुःख वाट्याला येतो. दुसरी गोष्ट आहे का, मी आणि माझं, लक्षात येते माझं कीर्तन, मी आणि माझं, एवढ्या 2च गोष्टीचा माणसाने विचार केला की दुःख वाट्याला येत. मी म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका, मी म्हणजे अहंकार. मी कुणीतरी कॉलर टाईट झाली की समजायचा संपला, मी आला, त्याला अहंकार त्याचा जागा झाला. मी म्हणजे अहंकार आहे आणि माझं म्हणजे स्वार्थ आहे. सांगू तुम्हाला, 100 पोराचा बाप होता धृतराष्ट्र, स्वार्थ साधला, कसा शेवट झाला हे तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहिती आहे. आणि अहंकार झाला रावणाला, रावण सुद्धा संपला. सांगितलं हुबेहूब अशीच मूर्ती तयार कर, तर ती हुबेहूब तशीच मूर्ती बनवायचं, एक सुद्धा अवयव इकडचा तिकडं होऊ देत नव्हतं. एवढा कलाकार चांगला, पण त्या कलेचा त्याला काय होता, अहंकार होता. त्याचं नाव एवढं मोठं झालं होतं, पंचक्रोशीत नाही अवघ्या महाराष्ट्रात त्याचं नाव फेमस झालं, एक चांगला मूर्तिकार म्हणून. पण एका गावामध्ये एक ज्योतिष होता, तो ज्योतिष सुद्धा ह्याच्यासारखाच, असा ज्योतिष, पंचांगण नाही, हातावल्या रेषा बिशा तसलं नाही, चेहरा बघितला की ज्योतिष सांगायचा, असं परफेक्ट भविष्य सांगत होता. थोडा सुद्धा बदल वेळेत होत नव्हता, एवढं सुंदर भविष्य सांगायचा. आणि या दोघांची कीर्तनात गाठ पडली. कोणाची? मूर्तिकाराची आणि भविष्यकाराची. आणि त्या दोघांची कीर्तन झाल्यावर भेट झाली, तो ज्योतिषानं तो ओळखला मूर्तिकार, आणि त्याच्या जवळ गेला आणि सांगितलं, तुम्ही आमक्या आमक्या गावचे मूर्तिकार, तुमचं नाव लय फेमस आहे, अख्ख्या गावात अख्ख्या पंचक्रोशीत तुमचं नाव फार मोठं आहे. जरा त्यानं त्याची स्तुती ऐकली आणि त्याची जरा अजून जरा त्या आपलं नाव कुठतरी बाबा निघतं त्याच्यामध्ये. आणि माणूस हा स्तुतीप्रिय प्राणी आहे, कसली असू द्या, वरच्या मनाने केलेली स्तुती असली तरी ती माणसाला लगेच, म्हणजे आता कीर्तन झालं बा, काय काय माणसं वा वा वा, काय तुमचा आवाज, काय तुम्ही कीर्तन केलं, ही काय म्हणायची, ही स्तुती म्हणायची. ती कशी असू द्या, त्याला ती स्तुती आवडली, त्याचा अहंकार जागा झाला. पण त्यानं त्या मूर्तिकारानं ज्योतिषाला प्रश्न केला, तुमचं मी धन्यवाद करतो, पण तुम्ही कोण आहे? ज्योतिष म्हणला, तुम्ही मला ओळखलं नसेल, पण मी सुद्धा, तुम्ही जसं तुमच्या कलेत पारंगत आहात तसा मी सुद्धा, मी ज्योतिष बघण्यात
एक नंबरचा आहे. ते म्हणला असं एवढं काय बघतात? ते म्हणले हातबीत बघत नाही, चेहरा बघितला की भविष्य सांगतो. असं ते गप नाही बसलो, त्याला दम निघाला नाही. ते म्हणला मग एक काम करा, अशी बी आपली भेट झाली तर एक काम करा, माझंच भविष्य. कोण म्हणतंय? तो मूर्तिकार म्हणतो माझंच भविष्य तुम्ही सांगा. ते म्हणला ठीक आहे. त्यानं 5 मिनिटं त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि त्यानं 2 प्रश्न केले त्याला. त्यानं सांगितलं चांगलं भविष्य सांगू का वाईट सांगू? ही ज्योतिषाचा प्रकार आहे बरं का. हा, ते चांगलं का वाईट ते बघून सांगतात बाबा. असं त्यानं सांगितलं चांगले बी तुमच्या आयुष्यात लिहिलेलं आहे आणि वाईटही लिहिलेलं आहे, आधी काय सांगू? तो म्हणला माझ्याकडे कला अशी आहे, माझ्या कलेच्या जोरावर माझं भविष्य चांगलंच आहे, फक्त माझ्या भविष्यात वाईट काय घडणार आहे तेवढं मला सांगा. जर मला कळालं तर मी त्याच्यात काय करतो, बदल करण्याचा. कशात? भविष्यात. लक्षात ठेवा, आपलं भविष्य आपल्याला सहजासहजी बदलता येत नाही. पण तो म्हटला जर लयच वाईट लिहिलं असेल तर मी त्याच्यात बदल करण्याचा प्रयत्न. त्यानं पुन्हा 10 मिनिटं घेतली आणि त्यानं मान खाली घातली त्या ज्योतिष सांगणारानं आणि सांगितलं दादा तुम्ही कलेत खूप मोठे आहात, कला तुमच्या अंगी भगवंतानं खूप मोठी प्रदान केलेली आहे, पण तुमचं आयुष्य जास्त काळा करता नाही. त्यानं सांगितलं इथून पुढं 12व्या दिवशी आणि दुपारी 12 वाजता तुम्ही संपणार आहे, तुमचं मरण येणार आहे. आता हे ऐकलं कुणी? हा, मूर्तिकार म्हणला ज्योतिष साहेब तुम्हाला एवढं बी वाईट भविष्य नव्हतं सांगायला लावलं मी, तुम्ही पर माझ्या मरणावरच गेला बाबा. ती म्हटली हा बघा तुमच्या भविष्यात असंच लिहिलंय आणि हे असंच. मी तुम्हाला अहंकार सांगतो बरं का, नीट ऐका, तिथपर्यंत बरोबर पोहोचवतो तुम्हाला. ऐका, त्यानं सांगितलं असं बदल करता येणार नाही. तो म्हटला ते तुम्ही मला शिकवू नका, एकतर एवढं वाईट भविष्य सांगितलं बदल करा, तुम्ही कशाला सांगता? जा तुम्ही, तुमचं काय दक्षिण असेल ते घ्या, निघा बरं इथनं. तिथनं ते ज्योतिष निघून गेलं आणि हे घरी आलं. आणि जसं घरी आला तसं त्याला चैन पडेना. तो बाजारात गेला आणि भला मोठा आरसा आणला त्यानं आणि असा समोर उभा केला आरसा, आणि आरशाच्या बरोबर समोर उभा राहिला कोण? ह्यो मूर्तिकार. बर नुसता उभा राहिला नाही, त्यानं तिथून पुढच्या प्रत्येक दिवशी स्वतःसारखीच मूर्ती तयार केली, हुबेहूब. अगदी इकडली गोष्ट तिकडं दिली नाही. 12 दिवसात मूर्त्या तयार झाल्या. किती? 15. ही शुभलेच कच आहे गड्या. रोज एक म्हणल्यावर 12 दिवसात 12 मूर्त्या तयार केल्या त्यानं. ते दिवसभर मूर्ती घडवायचं आणि पहाटे 3 ते 6 या वेळेमध्ये ते प्राणायाम करायचं. बरं, प्राणायामामध्ये एवढी ताकद आहे माय बाप, प्राणायामाच्या साह्यानं श्वास सुद्धा रोखून धरता येतो माणसाला, एवढी ताकद आहे प्राणायाम. आणि त्यानं ते प्राणायाम करायचा. 12 दिवसात त्यानं ती कला अवगत करून घेतली. 12व्या दिवस उजडला, दुपारचे 11:55 झाली आणि त्यानं असे टाळकरी कशी पोरांची उभा राहिली माग, असे त्याने मूर्ती उभ्या केल्या. किती? 12 मूर्त्या उभा केल्या बाबा. आणि हो बरोबर 12ला 5 कमी असताना त्या 12 मूर्त्याच्या मध्ये जाऊन उभा राहिला आणि उभा राहिल्याबरोबर श्वास रोखून धरला. आणि जसा श्वास रोखून धरला तसा ती मूर्तीने ह्यो वळकू जिना, आपल्यासारख्याला यायचा नाही, बरोबर उभे उभ तसा दिसायला लागला. 12 वाजता यमाची यमदूत पुढे उपस्थित झाली. एक यमदूत म्हणतो लगा लय मूर्तिकार बघितले आजपर्यंत लय मूर्ती घडवणारे बघितले, पण ह्याच्यासारखा मूर्तिकार मी आजपर्यंत पाहिला नाही. ते म्हणले ती एक यमदूत दुसऱ्याला म्हणतो पण याला काय नाही, सगळ्या मूर्त्या घडवल्या आहे ना चांगल्या खरं, पण म्हणला ही 7व्या नंबरची जी मूर्ती आहे ना, 7व्या क्रमांकाची जी मूर्ती आहे ना, ह्या थोडासा त्यानं बदल केला, जरा नीट बघतो मूर्ती. तो एक यमदूत म्हणतो अरे मी नीट बघतोय, काहीच बदल वाटत नाही, तू नीट सांग. तो म्हणला अरे बघ, नीट बघ. एका मूर्तीत 7व्या नंबरच्या मूर्तीत त्यानं काय केलाय? आता हे ऐकलं कुणी? बोलत चला तुम्ही, तुमच्या पुढे तर हाणूनच घेऊ वाटायला लागले, तुम्ही काय बोलणार बाबा माझ्यावर. ते ऐकलं कुणी? त्या 12 जणांच्या मध्ये जाऊन उभा राहिलेलं त्या मूर्ती घडवणार ना, ते ऐकलं. ते गप नाही बसलं. त्याच्या आजपर्यंत कुणी कलेत चूक काढली नव्हती ना, पहिल्यांदा चूक काढली, त्याला सहन झालं नाही, ते त्यातनं बाजूला आलं. 12 जणातनं बाजूला आलं
आणि ते यमदूताला म्हणतात सांग बरं काय चूक आहे. कळलं का नाही. यमाचे यमदूत म्हणले मूर्तीत चूक नाही, मूर्त्या सगळ्या बरोबर बनवल्या तू, पण तू बोलला हीच लय मोठी चूक केलीस वागा. जर बोलला नसता तर आम्हाला प्रश्न पडला होता न्यायचा कुठलं. न्यायचं तर एकालाच होतं, दिसता तर हुबे हुब 13 जण, पण तुझा अहंकार जागा झाला. आणि तुला सांगू तुम्हाला, म्हणून मी कधी माणसानं आचरणात आणू नये आणि स्वार्थाचा कधी माणसाने विचार करू नये. का म्हणून दुसऱ्याचं घेता, का म्हणून दुसऱ्याच्या संपत्तीवर आपली नजर असावी माणसाची. माणूस जर दुसऱ्याच्या संपत्तीवर नजर ठेवत असेल, स्वतःच्या स्वार्थाकरता जर दुसऱ्याचं वाईट माणूस आचरणात आणत असेल, तर लक्षात ठेवा प्रत्येक कर्माचा हिशोब माणसाला भोगावा लागतो. लक्षात ठेवा प्रत्येक कर्म महाराज सांगून गेले या जीवनाचं सारच आहे. काय ऐका, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. सोड सोड माया सारे आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून ऐका बसलेले, या कर्मानं कुणालाच सोडलं नाही. या जगातला ज्ञानी माणूस असला तरी त्याला कर्मानं सोडलं नाही. सगळ्यात मोठा वशिला देऊ तुम्हाला, भगवान श्रीकृष्णाला सुद्धा कर्मानं सोडलं नाही. ज्ञानोबा तर ज्ञानेश्वरी सांगतात, जेने हे विश्व निर्मिले, ज्या भगवंतानं ही सृष्टी निर्माण केली त्या देवाला सुद्धा कर्मानं सोडलं नाही. आणि जर सोडला असतं तर उजव्या पायाच्या अंगठ्याला बाण लागला म्हणून निमित्त झालं नसतं, श्रीकृष्णाला मारावं लागलं नसतं. लक्षात ठेवा मरण कर्म देवाच्या बापाला चुकलं नाही. राजा दशरथ देवाचा बाप होता, श्रावण बाळाला चुकून बाण लागला होता, पण ते सुद्धा त्याला भोगावं लागलं. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. म्हणून जीवन जगत असताना इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाला वाटतं मला मा देवानं सुखात ठेवं. असा एखादा तरी व्यक्ती इथं बसलेला असा आहे का, त्यानं मला प्रामाणिक हातवर करून सांगा की तुमची इच्छा मनापासून अशी इच्छा आहे की देवानं मला दुःखात ठेवलं पाहिजे, देवानं मला दुःख दिलं पाहिजे. असा एक तरी नाही. जरी मागितलं तरी देव देऊ शकत नाही. कारण जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तोची शोधोनी पाही. या जगात सर्व सुखानं प्राप्त असलेला एकही मनुष्य आपल्याला मृत्यू लोकामध्ये पाहायला मिळणार नाही. आणि अजून सांगू तुम्हाला, वाटत असेल मी किती दुःखात आहे, वाटत असेल मी किती सुखात आहे, हे जगाला विचारण्यापेक्षा कधीतरी रात्री झोपताना स्वतःचे डोळे बंद करा. तुमच्या अंथरुणावर उठून बसा, डोळे बंद करून स्वतःच्या मनाला कधीतरी तुम्ही प्रश्न करा. आणि त्या मनाला प्रश्न करा, हे मना अरे मी सुखात आहे का मी दुःखात आहे. जगापेक्षा तुमचं मन तुम्हाला प्रामाणिक उत्तर देईल. आणि त्यानं जर सांगितलं तर तू सुखी आहेस बाबा, संपला विषय. तेव्हापासून आपल्यासारखा सुखी माणूस या जगात दुसरा कुणी नाही. पण त्या मनानं जर साक्ष दिली तुझ्या एवढा दुःखी कुणीच नाही, त्या दिवशी मात्र लक्षात ठेवा आपल्या एवढं दुःखी या जगात कुणी नसणार आहे. म्हणून आप इथं बसलेल्यापैकी वाटतंय प्रत्येकाला आम्हाला सुख मिळावं. फक्त एक करा, आपल्यामुळं फक्त दुसऱ्याला त्रास होऊ देऊ नका. ज्या दिवशी आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होईल त्यावेळेस ज्याला त्रास होतो तो माणूस आपल्याला जाणून किंवा अजाणतेपणाने एक तरी शब्द आपल्याविषयी वाईट बोलून जातो, त्या शाप आपल्याला देऊन जातो आणि त्याचा लागलेला शाप आपल्याला तो भोगावा लागतो. लक्षात ठेवा तुकोबराया सांगतात, या मृत्यू लोकातला आपल्या हातात काही नाही. म्हणजे नाथ बाबा सांगून गेले काय नाही, हे दुर्लभ असणार आपल्याला लय सहज मिळालं. किती सहज मिळालं, ज्ञानोबरायांची भाषा आहे, पावला हा देह काक काग नाही. काक काक म्हणजे कावळा, पावला म्हणजे मिळाला. कुणाला? आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा
तसा आता तुम्ही कीर्तन ऐकत असाल तर तुम्हाला कळल आंधळ्यानं किती प्रयत्न केल्यानंतर त्याला कावळा गावल. हा कावळ्याची जात एवढी चतुर असते. कुणाची? बसल्या बसल्या चौकात माणसं मध्ये लागा लयच कावळ्याच्या जाती जायर. आता हिथं ना आता हिथल्या हिथं करतो लगेच बसल्या बसल्या. म्हणजे ते कावळ्यासारखी चतुर जात नाही. पण एका गावात एका राज्यामध्ये अकबर बिरबल राज्यामध्ये अकबरानं बिरबलाला चॅलेंज केलं. बिरबल सांगतो राजा साहेब या सृष्टीमध्ये पक्ष्यांच्या जातीत सगळ्यात चतुर पक्षी म्हणजे कुठला आहे तर कावळा आहे. धरणं शक्य नाही, डोळस माणसाला गावत नाही. असं अकबर म्हणतो मला चॅलेंज करू नको, मी धरून दाखवतो कावळा. असं त्यानं अख्ख्या गावामध्ये फैमान सोडलं आणि अख्ख्या गावकऱ्यांना सांगितलं गावकऱ्या हो हे बघा जो कोणी कावळा धरून आणेल त्याला अर्ध राज्य, किती 1 एकर 2 एकर नाही, अर्ध राज्य बक्षीस दिल्या जाईल. आता या अख्ख्या गावात बातमी पोचली ना बघता बघता आणि अख्खं गाव ओस पडलं. अख्खं गावात माणूसच राहिला नाही. अख्खं गाव गेलं कुठं? कीर्तनाकडे. इकडं नाही, इकडं माणसं पावणे 12ला 12:05 कमी असताना बरोबर इकडं नाही. ती कावळा गाव आहे आणि ते अर्ध राज्य मिळणार म्हणून अख्खी माणसं अख्खं. त्या गावात एक आंधळ राहत होतो बाबा. त्या आंधळ्याच्या कानावरती बातमी गेली. ते आंधळ होतं, बहिरण होतं. त्याच्याही लक्षात आलं बहुतेक कावळा धरल्यावर काय आहे. तर ती म्हणला का अख्खं गाव निघून गेलं ना आपल्याला कधी कावळा गावायचा. पण त्याचा एक दिनक्रम होता बाबा. ते रोज सकाळी लवकर उठायचं, गावच्या बाहेरनं नदी जात होती त्या नदीत जायचं, बुडी मारायचा, वर यायचा आणि देवाच्या नावानं अशी पुंडलिक वरदा म्हणायचा आणि जोराची टाळी वाजवायचा. हा रोजचा दिनक्रम होता त्याचा. ते दुसऱ्या दिवशी उठलं, नदीत उतरलं, बुडी मारली, वर आला आणि जसा पुंडलिक वरदा म्हणून जशी टाळी वाजवायला गेला. आया का तुमच्याच गावातला होता कोणा डोबा कावळा धरणार. योगायोगानं चुकून त्याच्या टाळीत कावळा गावला. आता तुम्हीच उत्तर द्या, कावळा गावल्याबरोबर त्यानं काय करायला पाहिजे होतं? अकबराकडे जाऊन सांगा पद अकबर साहेब हे कावळा आणि अर्ध राज्य. नेमकं त्याच्या मनात तसंच आलं. ते निम्म्या रस्त्यात गेलो कुठनं त्याला दुर्बुद्धी सुचली. म्हणून दुर्बुद्धी माणसाला सुचू नाही बरं का. चांगल्या चाललेल्या आयुष्यात जर एखाद्याला दुर्बुद्धी सुचली ना त्याचा लगेच शेवट आहे. तुकोबराय म्हणतात दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा. त्याला दुर्बुद्धी सुचली त्यानं विचार केला म्हणला एक कावळा नेल्यावर किती राज्य आहे? अर्ध आहे. आणि जर 2 नेलं तर राजाला शब्दात पकडून आपण. तुम्ही म्हणला होता 1 मी 2 आणलं अख्खं राज्य. अकबराच्या जागेवर आपलाच नंबर लागल. ते निम्म्या रस्त्यात ना माघारी आलं. कोण? हा आंधळ ध्यानात ठेवा. ते निम्म्या रस्त्यात ना माघारी आलं आणि ती येता येता स्वतःच्या मनाला म्हणते लगा गाव सगळं येड आहे म्हणला. का ते म्हणला असं कुठं जंगलात जाऊन कुठं कावळा गावतोय तेव्हा. कावळा धरणं किती सोपं आहे. नदीत तर उतरायचं, बुडीत तर मारायची, पुंडलिक वरदा म्हटलं आणि टाळी वाजवली की काय गावतो ना. काय तुम्ही कीर्तन ऐकता खुशाल होय मानता बाबा तुम्ही. ते त्याचा भ्रम असा झाला होता. त्या निम्म्या रस्त्यातनं माघारी आलं. हातातला कावळा त्यानं असा बाजूला धरला, नदीत उतरला, बुडी मारली, वर आला, पुंडलिक वरदा म्हणला जशी टाळी वाजवायला गेला तसा टाळीत कावळा गावला का गेला होता. त्यो विनोद म्हणून ऐकू नका. मी तुम्हाला प्रश्न करतो, आंधळ्याला पहिल्यांदा कावळा गावला किती प्रयत्न केले त्यानं? काहीच नाही. सहज मिळाला आणि सहज मिळाला तो घेऊन निघाला होता. पण त्याला त्याची किंमत कळाली नाही. तो पुन्हा माघारी आला आणि होता तो बी निघून गेला. आपलं सुद्धा असंच झाले. आपल्याला हा नरदेह सहज मिळाला. नाथ महाराज काकड्यात सांगतात नरदेह दुर्लभ झाला, नरदेह दुर्लभ झाला, वर्षाची गणना, शतवर्षाची गणना, चार वाजवा त्यामध्ये दुःख
दुःख तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वा वा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा दुर्लभ असणारा मनुष्य जन्म आपल्याला सहज मिळाला म्हणून शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात जमलं तर पक्षाप्रमाणे आयुष्य जगा कारण तुकोबराया सुद्धा सांगून गेले की बाबा रे या माणसापेक्षा जर जास्त जीव कोणावर असेल महाराजांचा तर तो पक्षांवरती आहे म्हणून म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षी हे सुस्वरे आळविते वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे तुकोबरायांचा जीव पक्षावरती आहे नाथ महाराजांना सुद्धा आपल्याला एक उदाहरण दिलं आणि सांगितलं जगायचंच असेल तर पक्षाप्रमाणे आयुष्य जगा नेमकं कसं तर ती पक्षी नावाची जात अशी आहे त्या पक्षाचं पोट भरलं की तो पक्षी तिथं जास्त वेळ थांबत नाही तुकोबराया सांगतात माणसानं सुद्धा आपल्या जीवनामध्ये तशीच भूमिका ठेवली पाहिजे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पक्षी अंगणे उतरते पक्षी अंगणे उतरे 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 असे थांबतो ये राहत ये थांबतो ये राहत ऐसे आजारे कैसे आजारे कसं राहावं माणसानं नाथ महाराज सांगतात तैसे असावे संसारी कैसे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणिया राहती अजून कैसे वस्ती कर वस्ती आला प्रातकाली उठून गेला जर वाट सरू आला त्याला चांगली सोय झाली तरी तो तिथं जास्त वेळ थांबत नाही मी सुरुवातीलाही तुम्हाला सांगितलं होतं पहाटेची वेळ झाली तो आपल्या दिशेनं चालायला लागला तसं प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक कलियुगातल्या प्रत्येक माणसानं आपल्या जीवनामध्ये एक नियम ठेवावा आपलं उरकलं की जाण्याची तयारी पण एक आपल्या दुर्बुद्धी सांगतो आपल्या मनातली अहो मराय लागलेल्याला मरो वाटत नाही बाकीच्याच दोघा जणांची भांडणं लागली मी माझा दृष्टांत ज्ञानोबराने दिलेला दृष्टांत सांगतो ज्ञानेश्वरीतला ज्ञानोबराय सांगतात दोघा जणांची विकोपाला भांडणं पोहोचली एवढी विकोपाला पोहोचली गावातल्या तंटामुक्त अध्यक्षानं ती भांडणं मिटवली पण त्यातलं एक रगील होतं त्या रगीलानं त्याला जाता जाता त्या दुसऱ्या माणसाला सांगितलं ए अरे तुझा जगून उपयोग नाही तू आत्ताच्या आत्ता हा मर आणि तेवढं ऐकलं त्या पुढच्या माणसानं ते डायरेक्ट कोर्टात केसच करायला गेलं त्याला नुसतं मर म्हणलं तरी सहन झालं नाही ज्ञानोबराया सांगतात अगा मरहा बोल न सहाती मर म्हणलं तरी सोसत नाही आणि मेल्या म्हणून एक लक्षात ठेवा मरणापर्यंत जाई मरण नावाच्या गोष्टीपर्यंत जाईपर्यंत आपल्या हातात बऱ्याच गोष्टी आहेत त्यातली एक गोष्ट म्हणजे ज्या भगवंतानं आपल्याला हा देह दिला त्याचं भजन करणं आपल्या हातात आहे म्हणून एकदा सगळ्यांनी दोन्ही हातानं टाळी वाजवून मोठ्या प्रेमानं माझ्या पांडुरंगाचं भजन करूया विठोबा
ज्या दिवशी आपल्या आयुष्यातनं आपली आई निघून जाते, याच्यापेक्षा पुढचं वाक्य बोलून जातो, ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये इथं बसलेल्यापैकी एखाद्याच्या आयुष्यातनं जर एखाद्याचा बाप निघून गेला असेल, सांगू तुम्हाला, जेव्हा बाप घरातून निघून जातो त्या दिवशी घरातला आधार संपलेला असतो. आणि ज्या दिवशी तुमच्या माझ्या घरातली तुमची माझी माय निघून जाते त्या दिवशी तुमच्या माझ्या घरातलं प्रेम कायमचं संपलेलं असतं. मंदिरात किती मोठं मंदिर असू द्या बसलेले, किती मोठा मंदिराचा गाभारा असू द्या, त्या मंदिरात जर प्रवेश केला तर त्या मंदिरात जर दिवा चालू नसेल तर त्या मंदिराला शोभा नाही, मंदिरातल्या मूर्तीला शोभा नाही. मंदिराचं जाऊ द्याव, पण आपल्या घरात आपला देवारा असतो. महिला मंडळ प्रत्येकीच्या घरात देवारा आहे. तुम्ही सायंकाळच्या वेळेला त्या देवाऱ्याच्या समोर गेलात आणि देवाऱ्याच्या समोर गेल्यानंतर जोपर्यंत तुम्ही दिवा लावत नाही तोपर्यंत तुमच्या देवाऱ्याला शोभा नाही. तुम्ही जेव्हा त्या समईमध्ये तेल ओतता आणि एकदा ती समई पेटवली, दिव्याचा प्रकाश पडायला लागला की तुमच्या देवाऱ्यालाच नाही तुमच्या घराला शोभा येते. कशामुळं? फक्त त्या समईमुळं. सांगू तुम्हाला, तुमच्या माझ्या जीवनातली ती आई नावाची एक समय आहे, लक्षात ठेवा. एका कवीनं एवढं सुंदर वर्णन केलं त्या आई विषयी, ऐकून जा जरा. विजला नंदादी कसा जाऊ मी मंदिर, सावळी ग माझी आई मला किती प्रेम देई, सावळी ग माझी आई मला किती प्रेम देई. विजला तुमच्या माझ्या आयुष्यात तो आई नावाचा नंदादीप जर विजल्या गेला ना, विजला गेला की पुन्हा आई म्हटलं तरी आई मिळणार नाही आणि बाप म्हटलं तर पुन्हा बाप आपल्या आयुष्यात मिळणार नाही. विचारा या परिवाराला, काळाची चाहूल लागली, सुखाचा असलेला संसार सगळा ढासळला गेला. म्हणून ऐका, म्हातारपणात सगळ्यात जास्त एकमेकाचा आधार पतीला पत्नीचा आणि पत्नीला पतीचा असतो, लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुमचं तारुण्य होतं तोपर्यंत तुम्हाला वाटत होतं सगळं काही माझं आहे. जसं जसं तुमचं वय व्हायला लागलं, घरातली माणसं तुमचा तिरस्कार करायला लागली. एक सांगू जाणीवपूर्वक, ज्याच्या आयुष्यात आपली पत्नी निघून गेली त्याला विचारा, आणि अजून जाणीवपूर्वक बोलून जातो बसलेले, आपल्या पत्नीला रडवण्यात फार मोठा तुमचा पुरुषार्थ जागा करू नका. रडवण्याला पुरुषार्थ लागत नाही, आपल्या पत्नीला हसवण्यात तुमचा पुरुषार्थ दाखवून द्या. ज्या दिवशी तुमची पत्नी तुमच्यासाठी हसत असेल, ज्या दिवशी तुमचे मालक तुमच्या करता हसत असतील, पतिव्रता ती जी पतीच्या वाईट काळात नाही, पतीच्या चांगल्या काळात जी पतीच्या खांद्याला खांदा लावून, वाईट चांगल्या काळात नाही, वाईट काळात जी पतीच्या खांद्याला खांदा लावून संसार करून दाखवते ती घरातली पतिव्रता असते, लक्षात ठेवा. हे कळतं माणसाला, पण वेळ निघून गेल्यानंतर. म्हणून सुखाचा चाललेला संसार, त्यातून जर एखादा व्यक्ती निघून गेला तर ते बघा, जुन्या काळात चिमणी पाखरं नावाचा चित्रपट होता. आजी तुमच्या काळात म्हणजे तुम्ही ज्यांनी तो चित्रपट पाहिला आणि डोळ्यात पाणी आलं नाही असं कधी होत नाही. त्या चित्रपटामध्ये त्या कवीनं काय सुंदर भावगीतं व्यक्त केली, त्या गाण्यामधल्या प्रत्येक शब्दामध्ये भाव आहे, त्याच्यामध्ये त्या कवीनं फार सुंदर वर्णन केलं. ऐका. हो कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. एखाद्याच्या आयुष्यात नाही निघून गेली तर ती आई जाता जाता त्या परिवाराकरता मागून जाते. काय मागते ऐकून जा. चिमन पिलानो खुशीत या, धरीन तुम्हावर छाया, काळ जातल्या ममतेची. फुलं वाटू नका 2 मिनिटं. काळ जातल्या ममतेची, धरीन तुम्हावर छाया, काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा, करी जन्माचा उद्धार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. म्हणून या परिवाराला गेल्या वर्षी आई सोडून गेली. आदरणीय दादा, दुःख झालं आपली आई सोडून जाण्याचं, असं नाही. अहो, त्रिभुवनाचा नायक पंढरीचा पांडुरंग परमात्मा तो सुद्धा आईशिवाय पोरका सांगितला. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी.
ही भागीरथी करता तुकोबराय आले. एकदा भागीरथी करता तुकोबराय आले तेव्हा पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा गेलेला माणूस पुन्हा माघारी. आता तो पोटाला येणं न येणं तो भाग श्रद्धेचा भाग आहे, त्याच्याकडे नाही. पण एकदा गेला ना की तो कायमचा गेला. म्हणून तुम्ही म्हणाल महाराज मग वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तनच का असावं, भजनच का करावं, फुलच का या प्रतिमेवरती अर्पण करावीत. त्याच्या पाठीमागं कारण आहे. आपल्यातून गेलेला तो पवित्र आत्मा, त्याचं पाप आणि पुण्याची गणती आजच्या दिवशी केल्या जाते. आजचा दिवस म्हणजे आईंचा निकालाचा दिवस आहे. आजच्या दिवशी तिथं चित्रगुप्त केलेल्या कर्माची यादी घेऊन येत असतो. आयुष्यात पाप आणि पुण्याची गणना केल्या जाते आजच्या दिवशी. आणि जर यदा कदाचित थोडं पुण्य आईला कुठं कमी पडत असेल तर आपल्या सगळ्याच्या वाट्याचं तिळतिळ पुण्य या फुलाच्या रूपानं आईच्या चरणावरती समर्पण करायचं आणि भगवंताला एकच विनंती करायची, देवा आमच्या आईला तुझ्या चरणाजवळ सुखरूप जागा दे. एवढंच सगळं आपण सगळे मिळून मागूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज फुलं वाटणारे फक्त एका जागेवर जास्त द्या, त्यांची ते घेतात म्हणजे एकाच मिनिटात फुलं वाटून होतात. हरी तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजवून भजन करा सगळे सगळे म्हणा. या भजनाच्या स्वरूपात आपण या ठिकाणी पुण्य समर्पण करणार आहे. तुकाराम 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 तुकाराम. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारे जोवरी प्राचनाची दोरी. आणि शेवटी मात्र नाथ महाराज सांगता शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन, तैसे असावे संसारे जोवरी प्राचनाची दोरी. मरणाची भीती जर अंतकरणातून घालवायची असेल तर सदा सर्व काळ जेवढा वेळ मिळेल त्या प्रत्येक वेळामध्ये माणसानं देवाचं स्मरण केलं पाहिजे. कामामध्ये काम फार सुंदर प्रमाण आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, परिणाम काय होईल, जाईल भव श्रम आणि सुख होईल कशाचं, दुःखाचं रूपांतर सुखामध्ये होतं. पण कधी, कामामध्ये का. काम करता करता जर देवाचं स्मरण केलं तर भगवंताची कृपा आपल्यावरती होत असते. असो या परिवारानं केलेला हा प्रयत्न आपल्या आईच्या उपकार लक्षात ठेवून आता त्या 4 मुलींकरता आई राहिली नाही, आमच्या दादांकरता आई राहिली नाही. सांगू तुम्हाला नातवंडांनाही दुःख झालं आपल्या आजी जाण्याचं. कारण बालपणातला म्हातारपणातला तुमच्या सगळ्यात जवळचा मित्र घरात कोण असतो, म्हातारी माणसं उत्तर द्या. घरातला म्हातारपणात तुमच्या म्हातारपणात तुमच्या सगळ्यात जवळचा मित्र मैत्रीण कोण असते, घरातली मुलगी किंवा घरातला म्हणजे तुमचा नातू किंवा नात असते. तसं तेच लेकरू लहान असताना त्या लेकराच्या सगळ्यात जवळचा मित्र घरात कोण असतो, घरातली आजी नाही तर घरातली आजोबा असतात. लक्षात ठेवा. म्हणून या परिवारातल्या त्या नातवंडांनाही दुःख झालं. त्या 4 लेकींकरता आता हक्काचं माहेर राहिलं नाही. जोपर्यंत माहेरात मायबाप जिवंत असतात तोपर्यंत लेकींकरता चपला सोडायचा हक्काचा उमरा असतो. एकदा तो मायबापाच्या चपला उमरातून बाजूला गेल्या की मग हक्काचा चपला सोडायचा उमरा कायमचा संपला. पण या परिवाराकरता तोच दुःख, तीच आईच असणारं दुःख, आई जाण्याचं दुःख हा परिवार गेले 1 वर्ष झालं सहन करतोय. तुम्ही आम्ही या परिवारावरती प्रेम करणारे आपतेष्ट सगळे सोयरे मित्र परिवार या परिवाराला या दुःखातून बाहेर करण्याकरता भगवंतानं सद्बुद्धी देऊन एवढीच प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो. या पवित्र कीर्तनाकरता ज्यांची गोड अशी मृदंगाची साथ मला मिळाली त्या आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे तुषार महाराज आहेत, महाराजांच्या दर्शनाकरता महाराजांच्या दर्शनाचा योग आला. त्याचबरोबर गोड गाळ्याचे धनी आमचे प्रसाद महाराज आहेत, महाराजांच्या दर्शनाचा योग आला. ज्यांनी गायनाची साथ उत्कृष्ट केली ते आमचे कदम मामा आहेत, मामांच्या दर्शनाचा योग आला. हे जे सगळे ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे विद्यार्थीवृंद त्यांच्या दर्शनाचा योग आला. त्याचबरोबर
साळुंके महाराज आहेत, महाराजांच्या दर्शनाचा योग आला. विनेकरी बाबा तुमचं इथून दर्शन घेतो आणि या परिवाराची, या साळुंके परिवाराची सेवा करण्याचं भाग्य मला ज्यांच्यामुळे मिळालं ते माझ्यावरती एक लहान भावाप्रमाणे प्रेम करणारे, ज्यांची या कार्यक्रमाकरता गोड आणि सुंदर सिस्टम आहे. माझा छोटासा आवाज तुमच्यापर्यंत मोठा करून ज्यांनी पोहोचवला ते या अमोल साऊंड सर्व्हिसचे सर्वा आदरणीय आमचे अमोल शेठ इंगळे, अमोल दादांमुळे ही सेवा करण्याचा योग माझ्यापर्यंत पोहोचला. या परिवारानं तो योग माझ्यापर्यंत दिला, त्याबद्दल परिवाराचाही आणि अमोल दादाचे मनापासून आभार मानतो. हा संपूर्ण कार्यक्रम जर तुम्हाला पुन्हा कधी बघावासा वाटला तर आमच्या बाळू मामांचा हरिजागर, बरोबर आहे ना, या यूट्यूब चॅनलवरती हा कार्यक्रम रेकॉर्ड केला गेलेला आहे. पुन्हा कधी पाहावासा वाटला, या परिवाराला ऐकावासा वाटला तर नक्की तुमच्या आईची आठवण या शूटिंगच्या द्वारे कायम स्मरणात राहणार आहे. एकदा सगळ्यांनी जागेवरती उठून उभं राहा, एक निर्याण पण अभंग होईल. पुंडलिक वर्देचा गजर झाल्यानंतर सर्वांनी पुष्पवृष्टी करायची.